हॅलो, नमस्ते. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. पाठीमागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ तुम्हाला समजेल आणि त्यासाठी मग तुम्ही पाठीमागचा जर व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ जर तुम्ही नसेल पाहिला तर पहिला तो बघा आणि नंतर हा बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून पुढचे जेवढे पण व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि ते तुम्ही बघू शकाल. तर सुरुवात अशी झाली की मग मला जॉब लागला शिलाईचा आणि शिलाई कामासाठी म्हणजे पेपरमध्ये ॲड होती आणि ती ॲड बघून मी गेले तिथं वॅकेन्सी होती. इंटरव्ह्यूला गेले. पहिल्यापासून मला त्या मशिनी चालवता येत होत्या, व्हाईट कलरच्या मशिनी जुक्कीच्या, ज्या मोठ्या मोठ्या कारखान्यावरती चालतात. तर मग मी तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर मग मी इंटरव्ह्यू पास झाले आणि मला तिथं दुसऱ्या दिवसापासून लगेचच कामाला बोलवलं. मी एवढी खुश झाली, खूप खुश झाली की मला परत काम भेटलं. आणि मेन म्हणजे ना मी थोडंसं लांब राहत होते. मला सकाळी 8 वाजता जावं लागत होतं. माझं काम हे अंगावरती होतं. त्यासाठी मला काही एवढं टेन्शन नव्हतं की मी तिथं टायमावर पोहोचल, लवकर घरी निघाल, याचं काही हे नव्हतं. पण मला एक उत्सुकता होती की लवकरात लवकर मी काम जॉईन करून, लवकरात लवकर मी काम शिकून 4 पैसे कमवीन. तर मी पहिल्या दिवशी कामाला गेले तर मला ₹20 खर्च लागला जायला. म्हणजे 2 रिक्षा बदलाव्या लागत होत्या, घरापासून एक आणि तिथून पुढे एक. तर तिथून पुढे एवढं अंतर नव्हतं. पण मी फर्स्ट टाईम गेले होते त्यासाठी मी रिक्षानेच गेले आणि नंतर तिथून पुढे मी येताना तर मग मी पायीच आले, कारण ₹10 वाचवायचे होते मला. रोजचे ₹40 लागणार होते. तिथं मी ₹20च खर्च करायचे आणि ₹20 ते वाचवून ठेवायचे. तर मग मी पहिल्या दिवशी कामावर गेले तर तिथं सगळे बिहारचे लोक होते. म्हणजे सगळे म्हणजे भाऊच होते. तिघं जण होते. 2 आहेत ते सख्खे भाऊ होते आणि एक होता तो त्यांचा मावस भाऊ होता. ते तिघं जण तिथं काम करत होते आणि आम्ही 2 लेडीज होतो. जे आम्ही नवीन सिलेक्शन झालं होतं आमचं, ते आम्ही दोघी जण होतो. तर दुसऱ्या एक म्हणजे वयस्कर होते थोड्याशा, म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या. मी त्यांना मावशी म्हणायची. आम्ही दोघी तिथं कामाला लागलो. त्यांनी 1 महिनाभर केलं आणि मी तर आतापर्यंत मी तर अजून त्याच्यातच आहे म्हणायचं. जे आहे आज मी ते फक्त त्या कामामुळेच आहे. तर परिस्थिती एवढी नाजूक होती. आता 8 दिवस घालवायचे होते. 8 दिवस कसे म्हणजे गाडी खर्च. तर 8 दिवस आता खर्च पाणी कसं करायचा आणि आता 4 लोकांमध्ये जायचं म्हटल्यानंतर डबा तर घेऊनच जावं लागणार. डब्यावरती काय घेऊन जायचे असे भरपूर अनेक प्रश्न निर्माण होत होते. तर मग कसं तरी मला ते 8 दिवस काढायचे होते, कारण तिथं 8 दिवसावरती पगार होता. ती एक आनंदाची गोष्ट होती की 8 दिवसावर पगार म्हणजे मला महिनाभर वाट बघावी लागणार नाही. म्हणजे उपाशी-तापाशी दिवस काढत होतो ना, अचानक एवढं चांगलं काम भेटलं आणि पहिल्या आठवड्यात म्हणजे मी आठवडाभर काम केलं. माझा नवरा पण एक ठिकाणी काम करत होता. ते रोजचा खर्च आणायचा, त्यातूनच मी ₹20 बाजूला काढून ठेवायचे. त्यांना माहीत होतं ₹40 लागतात. ते मला ₹50 द्यायचे. पण मी फक्त ₹20 खर्च करायचे आणि ₹30 आहे ते आहेतच ठेवायचे. तर असं झालं. 8 दिवस मी काम केलं आणि 8 दिवसात म्हणजे एवढे हाल काढले मी, की म्हणजे ती वेळ खरंच तर कोणावर येऊ नये. उपाशी-तापाशी अक्षरशः मला चक्करसुद्धा यायची. मग रात्रीसुद्धा कधी-कधी आम्ही उपाशी झोपायचो आणि सकाळी उठून मी 8 वाजता कामावरती जायचे आणि वरून एवढ्या लांब परत चालत जायचे आणि तिथून पुढं म्हणजे उपाशी असायची मी. तर असं अक्षरशः चक्कर यायची तर मी मशनीवर डोकं ठेवून झोपायचे. मला ते दिवस आजही आठवतात. मशनीवर डोकं ठेवून झोपायचे. मला जर विचारलं त्या लोकांनी की डबा आणलाय का, तर मग मी म्हणायचे मला दुपारची जेवायची सवय नाही आहे. आणि ते म्हणायचे असं थोडे असतं दुपारचं जेवायची सवय नाही, एवढ्या सकाळी सकाळी तू 8 वाजता येते, मग सकाळी सकाळी तुला जेवण जातं का? पण आता परिस्थिती कोणाला काय सांगणार. पण मी म्हणायचे नाही, मी सकाळचंच खाऊन येते, मला म्हणजे दुपारची जेवायची सवय नाही. आणि मी सकाळी 8ला जायचे, रात्री 8 वाजेपर्यंत काम करायचे. पूर्ण 12 तास काम करायचे. कधी-कधी 9 वाजायचे, कधी-कधी 10 वाजायचे. म्हणजे जेवढं घेतलेलं आहे तेवढं काम कंप्लीट करायचे, तेव्हाच मी उठायचे. तर कधी-कधी तर मी खोटं नाही सांगत, फक्त रिकामा डबा घेऊन जायचे आणि त्याच्यामध्ये मी काहीतरी कपडा भरून घेऊन जायचे. कारण हलका डबा कधी जर समोरच्यांनी असं मनात यायचं, समोरच्यांनी जर कधी मागितलं की दे डबा, तू नाही खात तर आम्हाला खाऊ दे, तर कमीत कमी डबा जड तरी लागावं त्यांनी हातात घेतल्यानंतर. त्यासाठी मी कपडा वगैरे काहीतरी त्याच्यात भरायचे. कधी-कधी मी डबा रिकामा घ्यायचे आणि त्यांनी जर मला विचारलं तर मी त्यांना तो पर्समधला डब्बा काढून दाखवायचे. म्हणायचे, "हे पहा मी डब्बा घेऊन आलेले आहे, पण मला भूक नाही आहे." आणि ते जेवण करायचे आणि मी काम करायची. पोटात तर एवढी आग लागलेली असायची भुकेने.
असं वाटायचं की मला ते जबरदस्ती करतील की ये जेवायला, ये जेवायला आणि मला त्यांच्या डब्यात खाऊ घालतील. एवढे वाईट दिवस काढलेले आहेत मी. खूप वाईट दिवस काढलेले आहेत अशा प्रकारे. तर मग 8 दिवस झाले आणि 8 दिवस मी काम केलं. 8 दिवसाचे म्हणजे सकाळी मी एवढ्या लवकर जायचे कधी-कधी तर त्यांना उठवायलाच मी जायचे कारण मला पैशाची खूप गरज होती. तर मग सकाळी 8 ते संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत मी काम करायचे. रात्री कधी-कधी 10 वाजायचे घरी घरी यायला. माझे मिस्टर तोपर्यंत घरी आलेले असायचे. त्यांचा पण 9चा टाईम असायचा आणि ते कधी-कधी ते घरी आल्यानंतर मग ते माझी वाट बघायची किंवा मी घरी आल्यानंतर मी त्यांची वाट बघायची. पहिल्या आठवड्याचा माझा पगार झाला ₹470. ते ₹470 माझ्या आयुष्यातली माझी म्हणजे एवढ्या कठीणातली परिस्थितीतली कमाई होती. मी खूप खुश झाले आणि मला असं वाटत होतं, की 400 नाही मला 470 म्हणजे जवळ-जवळ ₹500 एवढे जरी मला आठवड्याला भेटले तरी खूप आहेत. कमीत कमी आम्ही पोटभर जेवण तरी करू. हे म्हणजे एवढे असं वाटायला लागलं मला. ते ₹450 घेऊन मी घरी आले. माझ्या नवऱ्याच्या हातात दिले. माझा नवरा एवढा खुश खुश झाला. माझ्या नवऱ्याचे पण थोडेफार पैसे यायचे. आम्हाला ₹1800 रूमचं भाडं होतं. ही 12 वर्षापूर्वीची कहाणी आहे. तर अशा प्रकारे मी दिवस काढलेले आहेत. तर ते ₹470 घेऊन आल्यानंतर मग मी ₹470 मग आम्ही थोडासा किराणा, 2 लिटर रॉकेल, कारण हे मला म्हणले की जॉबवर जाते तर तू जॉबवर जाते तर ब्लड वगैरे 4 लोकात किती दिवस उपाशी जाणार, 4 लोक किती दिवस उपाशी जाणार, त्या आशेने थोडासा घरात किराणा वगैरे आणि 2 लिटर रॉकेल कसं तरी 8 दिवस घालू. तुझ्या पुरतात सकाळचा स्वयंपाक करत जा, नाहीतर रात्रीच्या 2 चपात्या एक्स्ट्रा करत जा, असं ते मला म्हणले. आणि मग ते ₹470 पाहून मला अजूनच उत्सुकता आली की आता नाही मी भरपूर कष्ट करणार आणि माझ्या अंगावरतीच काम होतं आणि मला आता 8 दिवसात भरपूर काही एक्सप्रेस आला आहे कामाचा. त्यासाठी मग मी ठरवलं की आता भरपूर काम करायचं. मी त्या 8 दिवसात एवढं काम केलं अक्षरशः म्हणजे त्या 470च्या ठिकाणी माझा ₹1430 दुसऱ्या आठवड्यामध्ये पेमेंट झालं होतं. तर मी एवढी खुश झाले. 1470 हे आमच्यासाठी खूप होते. म्हणजे मी 15 दिवसात 1470 चा विचार केला होता, 30चा विचार केला होता. म्हणजे मी ₹500 आठवडा म्हणजे ₹2000 महिन्याचा विचार केला होता. तर ते मला 8 दिवसात जवळपास भेटल्यासारखे वाटत होते. ₹1430 माझं पेमेंट झालं होतं. तर असं करत हळूहळू दिवस निघत होते. हळूहळू आमची परिस्थिती सुधारत होते. आता तरीसुद्धा मी रिक्षाचे जे किती ₹1200 लागायचे महिन्याला, तर त्यातले मी ₹600 खर्च करायचे आणि ते ₹600 मी वाचवायचे. तिसऱ्या आठवड्यात मी अजूनच जास्त स्ट्रगल केलं आणि तिसऱ्या आठवड्यात माझं ₹2900 पेमेंट झालं. म्हणजे जो महिन्याचा विचार केला होता तो मी 8 दिवसात कमवला आणि चौथ्या आठवड्यात माझं ₹4200 पेमेंट झालं होतं. तर अशी ही माझी जॉबची जर्नी होती एका महिन्याची. अक्षरशः नंतर मी माझ्या मिस्टरांपेक्षाही जास्त कमवायला लागले. म्हणजे मला असं वाटत होतं की मला ₹2,000-2,500 महिना कुठं कामावर दिला तरी पण मी करीन. पण मी एका आठवड्यामध्ये ₹4,200 कमवले होते. आता आमचे पैसे थोडे म्हणजे मी पण काम करत होते व्यवस्थित, मिस्टर पण व्यवस्थित काम करत होते. कर्ज पाणी मिटत चाललं होतं आणि आता हळूहळू आम्ही म्हणजे आमचे पैसे आहे ना साईडला पडत चालले होते. म्हणजे आम्ही दोघं पण सकाळी जायचो, 8 वाजता घर सोडायचो आणि संध्याकाळी घरी यायचो. सकाळी 8 वाजता म्हणजे आम्ही सकाळी 6ला उठायचो, दोघं अंघोळ वगैरे करायचो. ते पण मला प्रत्येक कामात मदत करायचे. मी स्वयंपाक करेपर्यंत ते म्हणजे चपाती वगैरे करेपर्यंत ते मला भाजीची तयारी करून द्यायचे, झाडून वगैरे मारायचे, पाणी सुटलं असेल तर पाणी भरायचे. आता आम्ही एवढे खुश होतो की आम्ही दोघं पण डबा घेऊन जात होतो, कारण आमच्याकडे तेवढं होतं. आता आम्ही उपाशी मरत नव्हतो. दोघांचे पण डबे मी करायचे आणि छान असं आम्ही दोघांचे डबे भरून कामाला निघायचो. सगळं काही ते व्यवस्थित चाललं होतं. संध्याकाळी पण घरी यायचो. कधी चिकन बनवणे, कधी अंडे बनवणे, कधी जे मनाला वाटेल ते पनीर वगैरे काहीही बनवून खायचं. आता विचार करावा लागत नव्हता की आता जर खाल्लं तर उद्या काय आणि एवढ्या महागाईची भाजी कशी खायची, हे कसं खायचं ते.
ते कसं घ्यायचं ते सगळं काय ते व्यवस्थित चालू होतं. संध्याकाळचं पण आम्ही एकत्र मस्त छान जेवण करायचो. आमचा संसार एवढा हसत खेळून सुखाने चालू होता, खूप सुखात चालू होता. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. काही दिवसानंतर असंच म्हणजे सगळं काही ते व्यवस्थित चाललं होतं आणि मध्येच माझ्या मिस्टरांच्या गावचे नंतर मग माझ्या मिस्टरांच्या गावचे एक म्हणजे त्यांच्याच नात्यातला कोणीतरी म्हणजे ते भाऊच म्हणत होता, पण आले होते ते आणि ते आल्याच्या नंतर आमच्या संसाराला म्हणजे जसं काय नजरच लागली असं हळूहळू होत चाललं होतं. पण त्या कामानंतर मग आम्ही एकत्र काम करत होतो. मला चांगली कमाई होत होती. मी रोजचे 600, 600, 700, 700 रुपये कमवायला लागले. नंतर हळू मग मी माझ्या मिस्टरांना ते काम सोडायला लावलं. त्यांचं जे काम ते करत होते ते मी सोडायला लावलं आणि मी माझ्या कामामध्ये त्यांना घेतलं. तर मी असं म्हणजे आम्ही दोघं पण एकाच ठिकाणी काम करायचा असा विचार केला. कारण सिलाई त्यांना पण येत होती आणि मला पण येत होती. आम्ही दोघं पण एका ठिकाणी सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं मस्त घरी असं ठरवलं. आम्ही थोडे दिवस असं केलं. दोघं पण मग एकाच ठिकाणी कामाला जात होतो. आम्ही एक म्हणजे आम्हाला आहे ना त्यावेळेस 30 रुपयाला एक टी शर्ट शिवायला भेटत होता. तर आम्ही दिवसाचे 100 टी शर्ट दोघं जण शिवायचो. आणि ते पण सकाळी आम्ही कितीला 10ला जायचो, 5 वाजेपर्यंत जर आम्ही 100 टी शर्ट शिवायचो. कारण आम्ही दोघं पण एवढे ट्रेन झालो होतो खूप. तर 30 रुपयाने आम्हाला 3000 रुपये रोजचे पडायला लागले होते. पण संसाराला नजर लागल्यासारखे नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी असतं आणि मध्येच आमच्यात तो एक व्यक्ती आला आणि आमच्यासोबतच राहायला लागला. आता मी जर काय म्हणावं तर हे म्हणायचे की माझ्या गावची लोकं तुला खपत नाही का? म्हणजे आमच्यामध्ये वादविवाद व्हायला लागले, भांडण व्हायला लागलं. माझ्या मुलाला मी माझ्या बहिणीकडेच ठेवलं होतं, कारण त्याला जर इकडे घेऊन आले तर मी त्याच्यामध्ये गुंतून जाईन आणि ते तर करायचं नव्हतं. काहीतरी म्हणजे करून दाखवायचं होतं. त्यासाठी पण मी त्यांच्या खांदा देऊन काम करायचं ठरवलं होतं. आम्ही एकदम हसून खेळून आमचा संसार होता आणि तो व्यक्तीमध्ये आला आणि त्यांनी म्हणजे असं काही भरून द्यायला लागले माझ्या मिस्टरांना, की तू तिला कशाला कामाला पाठवतो आणि तिथे सगळे जेंट्स लोक आहेत आणि तू म्हणजे विचार एक घाणेरडे विचार. हे विचार माझ्या मिस्टरांचे अजिबात सुद्धा नाहीयेत. हे विचार माझ्या मिस्टरांच्या अजिबात नाही आहेत. पण ते माझ्या मिस्टरांना भरून द्यायला लागले. तिथं सगळी लोकं कामं करते, तुझी बायको एकटीच काम करते, ती लेडीज आहे आणि तिथं सगळे बिहारी बैठे लोकं त्यांच्यामध्ये ती काम करते, असं तसं माझ्या मिस्टरांना भरून द्यायला लागले. आणि तिला घरी ठेवू आणि तिला काम नको करून देऊ, असं 1 महिनाभर व्हायला लागलं. महिन्यात माझ्या मिस्टरांना त्यांनी एवढं भरून दिलं, एवढं भरून दिलं. आमच्यामध्ये दोघांमध्ये वाद व्हायला लागले. एवढा हसता खेळता संसाराला नजर लागल्यासारखं आमच्यामध्ये भांडण व्हायला लागलं, किरकिर व्हायला लागली आणि त्या टेन्शनमध्ये मग त्यांनी मला घरी ठेवलं आणि घरी ठेवल्याच्या नंतर मग ते एकटे कामाला जायला लागले आणि एकटे कामाला गेल्यावर त्यांना जबाबदारी म्हणजे अर्ध लक्ष घरी, अर्ध लक्ष तिकडं. परत थोड्या दिवसात मग तेच दिवस आमच्यावर येणार होते ते मला दिसत होतं. कारण माझं काम सुटलं होतं आणि एकट्यांचं यांच्या कामात लक्ष लागत नव्हतं आणि हे काम आहे ते एकट्यांच्या काम म्हणजे एकटा व्यक्ती करू शकत नाही. कारण ह्या कामात दोघं जेव्हा जोडीदार असतो तेव्हा हे काम स्पीडने पळलं जातं. म्हणजे स्पीडने पीस म्हणजे हे सगळं अर्जंटच्या ऑर्डर असते. तर अर्जंटच्या ऑर्डरमध्ये हे एकट्याचं काम नाही आहे, खूप कष्ट आहेत. पण तसं फळ पण आहे बरं का, मेहनत आहे, तसे पैसे पण भेटतात. पण त्यानंतर मग त्यांनी तरी पण ते करत होते, म्हणजे करायला ते करत होते. नाही असं नव्हते, सकाळी जायचे संध्याकाळी घरी यायचे, तरी पण करायचे बरं का. तर व्हिडिओ खूप मोठा होतोय, तर आता मी पुढचे गाणे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते.